जायरा माझ्या सलाम नमस्ते केमचू कस काय. तर मी तुमचा लाडका दिनू आणि आमचा लाडका प्रशांत. आम्ही बसलो स्टुडिओवर आता. तर प्रशांत काय बोलायचे, आपले खूप दिवस झाले ब्लॉग आला नाही, तर त्याबद्दल काय बोलायचे तुला? तर वेडिंगचं सीझन होतं त्यासाठी कामाचा लोड होता आमच्या मागे. तरी आता थोडं फ्री झालो आणि इथून पुढे रोज दिल्ली तुम्हाला दिल्ली नाही, दिल्ली. डेली रोज व्हिडिओ बघायला भेटतो. आपले ब्लॉग बघायला चालू आहे दाखव. दिनू ब्लॉग्स. आणि माझे केस असे कधी झाले तुम्हाला सांगतो. आता मी पूर्ण केस वाढवणार आहे, त्यामुळे आपले केस आता असे दिसत आहेत. लय घाण दिसायला लागले केस, लय घाण दिसायला लागले. दिसतोय चॉकलेट हा. थोडं समजून घ्या, केस वाढल्यावर तुम्ही बघा कसं दिसते. कसा आहे आपला परसू बिट्टू मोठा विषय बाहेर तुला. आणि तिकडे आमचा वल्लभ आहे, वल्लभ लागतो सारखंच वल्लभ आहे. तर अरे कॅमेरा. नमस्कार भावानो, मी तुमचा लाडका प्रशांत आणि हे आमचा भाऊ, मेन आपला चॅनलचा ओनर. आणि हे हे आमचा नवीन भाऊ. नवीन भाऊ नाही, जुना भाऊ आहे पण आपल्या ब्लॉगवर नवीन भाऊ नाही, वल्लभ भाऊ आहे. वल्लभ भाऊ आहे. आणि ह्यांनी रिसेंटली कालच एक नवीन सेटअप घेतलाय पीसीचा, तुम्हाला दाखवतो. हे अथर्व लोखंडेचं पीसी आणि हे आता नवीन घेतलंय भावानं, बघू शकता. टेबल पण नवीन घेतलंय, 3,500 घेतलंय डबल. तर भावाला सगळ्यांनी फॉलो करायचंय, त्याची आयडी अजून काढली नाही. आयडी काढलं ना, आयडी काढल्यापर्यंत आयडी उडकण्याला रिपोर्ट मारा. रिपोर्ट मारा भावा. तर तुम्ही आपला आणि- स्टुडिओ तर बघितलाच असाल, आणि- जर बघितलं नसेल तर तरी दाखवतो तुम्हाला. आपल्याला थोडं वल्लभच्या बारे में बोलू दे. वल्लभ आहे ते आपला आमचा थोडा शर्मिला आहे, त्यामुळे आमच्या ब्लॉग मध्ये येत नाही. हे कसं नालायक आहे, सॉरी, येते सारखं आपल्या ह्याच्यामध्ये. आणि हे थोडा हे आहे का म्हणते त्याला, लाजळू पुरा. लाजाळू आहे, थोडा लाजाळू प्राणी आहे, त्यामुळे ते येत नाही. बघ इकडं दादा, इकडं बघ. दादा इकडे बघ, बरोबर इकडे बघून हास. ओ बाई, इकडं बघ, इकडं बघून हा. हे बघ, लाजलाय का? हे असं असते. ही दिनू भैया म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी सोबतच. आणि ही क्वालिटी फक्त क्वांटिटी बरी घ्यायची. तर अस्कर आता पेंडी बाई लोखंडे. तर आपला स्टुडिओ तर तुम्ही बघितलाच असाल, हा. गेल्या व्हिडिओ मध्ये. बघितलं नसेल नाही. तरी तुम्हाला दाखवतो. दाखव. आपल्या इथं काय काय सेटअप आहे तिथे बघा. हे सांग ना, सेटअपची माहिती सांग. हे लहान लेकराचे शूट होतात आपल्याकडे. सगळे सेटअप, सगळे सेट थीम, सगळे अवेलेबल आहे आपल्याकडे. हा, सगळे थीम अवेलेबल आहेत. टेडी वगैरे सगळे भरपूर आहे. आणखी आपलं पलीकडे बॅकग्राऊंड हे आहे. आपले कालच एक शूट झालं रात्री. पर फोटो 250 रुपयाला किंवा 200 रुपयाला भेटेल तुम्हाला. 250 रुपयाला प्रिंट सहित भेटेल आणि 200 रुपयाला हार्ड आपल्या सॉफ्ट कॉपी भेटेल फोन मध्ये. आणि तर आपलं लवकरात लवकर विजिट करायचा आहे युनिक स्टुडिओ, बार्शी रोड, धाराशिव, आरपी कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर सेकंड फ्लोअर वर आहे आपला स्टुडिओ. तर माझा सेटअप त्या साईडला आहे आणि तुम्हाला इथं आहे. तर तुम्हाला सगळ्या दाखवतो. सगळ्या सेटअप दाखवतो. आणि आपलं सामान भरपूर आहे, सामान पलीकडे आपलं थोडं ठेवलेलं आहे, त्यामुळे हे आहे. कमी दिसतात. हे आहे ना आपल्या वल्लभचं नवीन सेटअप आहे. आणि दाखव एकदा बसलेलं. वल्लभचं नवीन सेटअप आहे. आणि हे आहे ते कोणाचं आहे? हे आपल्या सरांचा आहे, विवेक यादव यांचा सेटअप आहे. सेटअप आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता भित्तीवरचे महापुरुषांचे फोटो आहेत. युनिक स्टुडिओचा लोगो आहे आणि परत घड्याळ आहे. घड्याळ. ओके. इकडे आपले दादा आहेत, अजित दादा आहेत. अजित दादा आहेत. इकडे प्रशांत दादा आहेत आपले. इकडे आपलं हे setup आहे. प्रशांत सेटअप आहे आपल्या. तुम्हाला दाखवतो प्रशांत. एकदा बॅक न दाखवतो. प्रशांत तू तिथं बस रे, बॅक न दाखव सर. कुणाला पण जर लहान लेकरांचे फोटो वगैरे काढायचे असेल तर विजिट करा युनिक स्टुडिओ धाराशिव. हे आपलं प्रशांत सेटअप आहे. प्रशांतची आतापर्यंत बस इथं. प्रशांत आतापर्यंत झालं किती वर्ष झालं येत आहेस तू? म्हणजे किती दिवस झाला आपण करतोय? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं, त्यातले 10 महिने तर आपण इथं स्टुडिओ करत असेल. म्हणजे असं धरायला गेलं तर म्हणजे 12 महिने असतोय, पण थोडं घराकडे 1 तास, इकडे 1 तास. तर काय आता आपल्या प्रशांतनं तुम्हाला स्टुडिओची माहिती तर दिली असेल. ज्यांना कोणाला फोटो काढायचे आहेत
किंवा लग्नाची कोणाची ऑर्डर असेल, काय असेल दुसरं मग छोटा मोठा शूट असेल तर त्यांनी आपल्या युनिक स्टुडिओला येऊ आणि तिथं इकडं तुम्हाला कमी डिस्काउंटमध्ये तुम्हाला ऑर्डर स्वीकारल्या जातील तुमच्या. होय प्रशांत? ओके डन. चला मग आता जायचं बाहेर. त्या दिवशी पोलिसांनी पकडलं होतं प्रशांतला. कुठं पकडलं सांगू? आरपी कॉलेज पैसे थांबलं होतं. म्हणजे असं गाडीवरून उतरून उभा राहिले तोपर्यंत पोलीस आले. काय पकडलं प्रशांतला? काय बोलले नाही म्हणले तेवढे जा म्हणले घराकडे जा म्हणून. आला मग आम्ही दोघं पण होते तर मला पण पकडलं होतं. वल्लभभाई लाजवळ आमचा चॅटिंग करायला का ती? चॅटिंग करायला वल्लभभाई. नाही का? इथं सांग मग कॅमेऱ्यात सांगितलं. नाही म्हण एकदा नाही. कॅमेऱ्यात बघून बोल. म्हण की असते ओके नाही करत म्हण कोणाला कोणालाच करत नाही ती. चॅटिंग. सांग बरं का. चॅट करत नाही कोणाला. करावं तर आपणच. थारा बाई जोगिंदर येते ना तुला रील. ती ना भाई. चिकन खातं चांगला तर शॉपचा आपलं तुम्हाला ऍड्रेस तर सांगितलेला आहे. मेरी उमर के नौजवानो. टॅटू टॅटू कसा वाटतंय बाबा? टॅटू किती तुम्हाला दाखवतो. एक ह्याचा अर्थ काय? थांबा नाही दिसत असं. ह्याचा अर्थ काय प्रश्न? मी आणि इकडे एक आहे आणि इथे एक आहे. इथे एक आहे. इथं मामा लिहिले. इथं असले ना काय ती कोण आपल्याला काय करा. काय झालं? काय का नाही घराकडे गेला. तर भावांनो कस्टमर आले ते. सॉरी आले होते विचारायला. काय तुम्ही आम्हाला टक्कर देता हा, पक्षात आप- पीसी आलाय इकडे आता. आपला भाऊ आलाय आता. पालेकर नाद. नाद करायचं नाही. देवलाळीचा किंग म्हणजे देवलाली- पवन भैया भालेकर. देवलाली नगर देवळालीचा हॅलो. king पवन भैया वालेकर. पवन भैया गायकवाड. काय पवन भैया माळी. किती गाणं. हाय काय माळी जे आहे ते. प्रल्हाद नाही वल्लभ भैया डेंगळे. डेंगळे जायचं वल्लभ ना आम्हाला काय केलं ते आता दाखवलं. वल्लभनं फसवलं आम्हाला. म्हणला माळे आणलं म्हणला त्याच्या भावाच्या लग्नात आणि त्याच्या बंधुराच्या लग्नात कळलं की डेंगळे आणणार आहे म्हणून. रात सारी हळदी. उद्याच्याला मग अजून लग्न लवकर. वल्लभची भाषा असली तेव्हा अशीच बोलायचं त्याला. तर उद्याच्याला अजून एक नवीन व्हिडिओ अपलोड होईल. अपलोड होईल. तरी सर्वांनी याची आपलं अपलोड करायचं टायमिंग सांग त्यांना पब्लिकला. अपलोड करायचं टायमिंग आपला संध्याकाळी 7 वाजता. तरी सर्वांनी सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहायचंय. ब्लॉग आपण 7 वाजता टाकणार तिच्या नंतर बघणार. कसं रे असं मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग. आम्ही ब्लॉग 7ला टाकणार परत तुम्हाला कळणार नाही मग त्या अगोदर बर. रोज संध्याकाळी 7 वाजता आपला ब्लॉग पडतोय तर बघत जावा. हे ब्लॉग बघितलं कळलं तुम्हाला की रोज आपला किती वाजता ब्लॉग पडतो असं सांगावं लागतं. कळते जाऊन सबस्क्राईब करा चॅनल आपल्या. लाईक करत जावा. चांगली फार एक छान कमेंट करत जावा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि आपलं ऑफिस कसं वाटलं, स्टुडिओ कसं वाटलं ते ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांग. सांगा. आणि भावाला आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपले इंस्टाग्रामचे आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिले जाईल. आणि आपल्या भावाला तुम्ही सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक वगैरे करून सपोर्ट करा. पूर्ण ब्लॉग बघत जावा. थोडं सपोर्ट करा भावाला. थँक्यू. थँक्यू. ब्लॉग आपला इथं एंड होणार नाही. भेटूया थोड्याच वेळ बाहेर भेटू. थोड्या वेळाने. चला तर काय भावांनो आता आलोय आपल्या राहुल भायापाशी.
राहुल भाई बसला टेन्शन मध्ये दुकानात. सकाळपासून गिराईक झालं नाही मग राहुल भाईचं, त्यामुळे बसलाय दुकानात. काय राहुल भाई काय बोलायचं तुला इकडे? काय बिझी आहे, थोडं टेन्शन मध्ये आहे, त्यामुळे बोलत नाही. माझे केस आपल्याला केस वाढवायचे, त्यामुळं असे त्रास करायचे. वाढवायचे म्हणल्यावर थोडा त्रास तो सहन करावा लागेल केसाचा. लय बेकार दिसायला लागलो. सेटच होत नाही ते. असं करा किंवा असं करा, काय पण करा, सेटच होत नाही. काय पण करा ते या वाकडे सेटच होत नाही. ए राहुल्या फोनवर बोलायला लागला. आता आपण थोडं बाहेर जायचं, मित्र यायलाय तेव्हा आपल्याला थोडं बाहेर जायचंय. एकाला काय आपण आता घेऊ शकणार नाही, एकाला थोडं बाहेर चाललोय त्यामुळं घेऊ शकणार नाही एकाला. आपण आता म्हणलो त्या दिवशी की रोज आता डेली ब्लॉग थोडा असणार, 1 मिनिट 2 मिनिटाचा असणार, थोडा असणार टाकणार ब्लॉग. त्याच्यामुळं रोज टाकायला लागले. आता बघा मागचा ब्लॉग गेला, आता हे पण ब्लॉग लवकर बघायला म्हणजे लवकर जाऊन बघा हे पण ब्लॉग. आणि डेली बघत राहा आपल्या चॅनलला. बेल आयकन चिकलटी दाबून ठेवा, कारण आपले रोज पडणार थोडी घेऊ ना, रोज पडणार. पण बाहेर जायचं त्यामुळे आपला ब्लॉग आपण आता तिथे एंड करू. ही आपला ब्लॉग उद्या डायरेक्ट हे करू, कारण बाहेर जायचं त्यामुळे आपल्याला काय आता करता येणार. आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग. चला बाय.